गुड इव्हनिंग ऑल. हा सेशन ॲक्च्युली माझा सेकंड टॉक होता आणि फार इम्पॉर्टंट होता, पण बरं झालं मी उशिरा घेतो आहे, कारण डॉक्युमेंटेशन फार ऐकलं सगळ्यांनी आणि ते काय मेंटेन करायचं सगळेजणच करतात, तसं तर काही वेगळा काही भाग नाही आहे. बट तरी एक थोडा अपडेट राहील, बघू इम्प्रूव्हमेंट्स काही मिळाले तुम्हाला तर. पेशंट मेडिकल रेकॉर्ड्समध्ये जनरली आपल्याला एव्हरी हॉस्पिटल नीड टू मेंटेन जे काही जनरेट होतो आपला डाटा, हा ॲक्च्युली आपण AIच्या जगात आलो आणि आपण पेशंटचा जो डाटा पेपरवर लिहितो आहे तो इलेक्ट्रॉनिक फॉर्म किंवा फिजिकल फॉर्ममध्ये आता तो डाटाच झाला आहे आणि तो आपण डाटा प्रत्येक पेशंटवर जनरेट करायला होतो. तर मोठा डाटा आता आपण इथून पुढं प्रत्येक पेशंटसाठी जनरेट करत आहोत. तर त्याच्यात हा जो आपण पेशंट रिलेटेड डाटा आहे, हा हिस्ट्री, एक्झामिनेशन पार्ट, स्टेटमेंट ऑफ करंट प्रॉब्लेम्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रोसिजर्स, हा सगळा आपला डाटा आपण जनरेट करत आहोत आणि हा डाटाच आपल्याला डार्क टाईम्समध्ये सेव्ह करेल. हा डाटाच फेलो फिजिशियन, फेलो फ्रेंड्सला हेल्प करेल आणि त्या पेशंटची पण सेफ्टी फॉर ट्रीटमेंट पर्पजसाठी तो फायद्याचा राहील. तर डाटाचा हा कंटेंट्स ऑफ मेडिकल रेकॉर्ड काय आहे, त्याच्यात OPD पेपर्स, IPD, कन्सेंट फॉर्म्स, लॅब रिपोर्ट्स, एक्सरे, सोनोग्राफी, CT रिपोर्ट्स, ECG, EEG, इको, नर्सिंग चार्ट्स आणि मेडिकल सर्टिफिकेट्स, डिस्चार्ज कार्ड्स, बिलिंग रेकॉर्ड्स. तर हा सगळा डाटा आपण जनरेट करत आहोत पेशंटमुळं आणि आपल्या हॉस्पिटलच्या डे टू डे लाईफमध्ये. हा फार इम्पॉर्टंट आहे आणि तो काय इम्पॉर्टंट आहे, कारण हा डाटा आपला एकतर अटेंडिंग फिजिशियन जो आहे तो जनरेट करत असतो, त्याच्या महत्त्वाचं आहे. आणि फॉर ट्रीटमेंट पर्पज पॅरामेडिक स्टाफला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफला, क्लरिकल स्टाफला, टेक्निकल स्टाफला आणि बिलिंग डिपार्टमेंटला, या सगळ्यांना हा डाटा इम्पॉर्टंट असतो इन्शुरन्स पर्पजेस. तर हा सगळ्यात मोठा आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट आहे आजचा. MCI, CEA किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज, PCPNDT, MTP ॲक्ट्समध्ये आणि पोलीस आणि कोर्ट ऑफ लॉजमध्ये हा डाटाच तुम्हाला द्यावा लागतो. वेन पेशंट इज क्युअर डॉक्टर इज गॉड, वेन पेशंट इज मोर्न डॉक्टर इज फ्रॉड, ही संकल्पना किंवा ही सिच्युएशन जर सेव्ह करायची असेल आपल्याला, तर आपला डाटा गुड मेंटेनेबल राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काउन्सिलिंग पार्ट सरांनी कम्युनिकेशन स्किलमध्ये सांगितलं आहे की गुड कम्युनिकेशन स्किल सेव्ह यू अ लॉट, पण सोबत गुड मेडिकल रिकॉर्ड्स ऑल्सो सेव्ह यू. तो 1 + 1 11 हो जाएगा. अब दिस वन इज ऑल रिलेटेड टू कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. आपण सगळं कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट्सबद्दल वाचत आहेत, ऐकत आहेत दिवसभरापासून, पण हा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच आहे, नॉट अ डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट. एखादी मोठी गाडी चालली रोडवरनं, BMW आहे वगैरे, त्या वाहनाला मागून जरी सायकलवाला येऊन ठोकला तर आजूबाजूचे म्हणतात सायकलवाल्याचीच चुकी आहे. तर तसा पार्ट आहे आपल्यासोबत. तर आपण डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट नाही आहे, हा कंझ्युमरच प्रोटेक्शन ॲक्ट आहे. तर काही डॉक्युमेंट्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत मेडिकल सर्टिफिकेटमध्ये. फेक मेडिकल सर्टिफिकेट कॅन इन्व्हाइट मेडिकल नेग्लिजन्स, हा पार्ट घेतला आहे सरांनी. स्टील आय मेन्शन वन केस लॉ. CBI कोर्ट पनिश अ डॉक्टर कपल फ्रॉम पंजाब have given 1 year imprisonment for issuing a fake medical certificate to a victim in murder case. तर रेकॉर्ड किपिंग सर्टिफिकेटसाठी महत्त्वाच्या कोणत्या पार्ट आहेत. एक कॉपी ठेवणे, तुम्ही रेग्युलर जी इश्यू करताय ती कॉपी ठेवा. मेंटेन रजिस्टर करा फुल डिटेल्स सहित. इश्यू अप्रूव्ह परफॉर्मा जो आहे त्याच्यात त्यांना तो सर्टिफिकेट द्या आणि कीप सिग्नेचर और थंब इम्प्रेशन, ॲड्रेस, आधार कार्ड, तो तुमच्या रजिस्टरला मेंटेन ठेवा. हा एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मेडिकल रेकॉर्ड किपिंगमध्ये. कंसेंट शुड बी व्हॅलिड, लीगल, इट शुड बी गिवन बाय अन अडल्ट, इट शुड बी गिवन कॉर्पस मेंटिस म्हणून जो वर्ड यायला आहे, गिवन कंडिशन, इन कंडिशन टू गिव्ह कन्सेंट, तर तो त्या कंडिशनमध्ये राहील आणि त्या पेशंटनी स्वतःनी दिली पाहिजे. आणि ती सुद्धा फ्री कन्सेंट पाहिजे, विदाउट फोर्स, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन किंवा मिस्टेकनी नाही व्हायला पाहिजे. तर ही एक इम्पॉर्टंट केस आहे जी ऑलमोस्ट सगळ्यांनी इन्फॉर्म केली किंवा त्यांच्या स्लाइड्समध्ये आली असेल. समीरा कोहली वर्सेस
डॉक्टर प्रभा मनचंदा, ही एक गायनिकची केस आहे आणि या केसच्या सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा ही केस गेली त्यावेळेस काही सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स रेज केले कन्सेंटबद्दल आणि हा पार्ट फार इम्पॉर्टंट झाला आणि नंतर तिथून मग ब्लँक कन्सेंट नको, स्टिरोटाईप कन्सेंट नको, अशा कन्सेंटच्या बाबतीमध्ये नवीन नवीन गाईडलाईन्स आल्या. तर ही केस जी होती, या केसमध्ये ती जी लेडी होती 44 इयर्स, ती हॅविंग मिनोरेजिया वगैरे, तर तिने कन्सेंट दिला डायग्नोस्टिक अँड ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी म्हणून आणि ते पेशंटला घेतलं, ऑपरेट सुरू केलं. समहाऊ दे हॅव टू इवन मेन्शन अबाउट लॅप्रोटोमी ऑल्सो मेन्शन इन दॅट कन्सेंट. आणि अंडर अनेस्थीसिया कन्सेंट टू हिस्टेक्टॉमी घ्यावी लागली त्यांना त्यांच्या पेशंटच्या मदरकडनं. हा सगळा सार असा होता की त्या ऐनवेळेस इंट्राऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन असतील किंवा अजून दुसरं काही असं रिझन, तर त्यांना ते हिस्टेक्टॉमी करावं लागलं आणि त्यावेळेस तिच्या मदरकडनं ती कन्सेंट घेतली गेली. मग हा जो पार्ट आहे तो पार्ट कोर्टापर्यंत गेला आणि मध्ये थोडासा बरंच फिल्मी स्टाईलनी झालेला आहे तो प्रकार. तिचा हजबंड येणार, मग हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार, आम्हाला का नाही सांगितलं, ते सगळं इन डिटेल त्या कोर्टाच्या तुम्हाला ॲफिडेविट ह्याच्यामध्ये भेटेल. 101 जी केस आहे ती समीरा कोहली वर्सेस डॉक्टर प्रभा मनचंदा, फार मोठी केस आहे ती. तर त्यात कोर्टाने फेल्ड केलं की इफ लॅप्रोटॉमी इन्क्लूड्स हिस्टेक्टॉमी विथ बायोलेटरल सर्फुंजिओफ्रेक्टॉमी देर वॉज नो नीड टू टेक सेपरेट कन्सेंट फ्रॉम मदर, जर तुमच्यामध्ये जे ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलं असेल तर. तो यात त्यांनी गाईडलाईन्स आल्या, डॉक्टर शुड हॅव ब्रॉड पेशंट आउट ऑफ अनेस्थीसिया, टेकन कन्सेंट फ्रॉम पेशंट हरसेल्फ अँड देन शुड हॅव परफॉर्म हिस्टेक्टॉमी. आणि ही काही इमर्जन्सी नव्हती, लाईफ थ्रेटनिंग केस होती का, मग पेशंटला तुम्ही आउट ऑफ अनेस्थीसिया आणायला पाहिजे, मग तिच्याकडनं कन्सेंट घेऊन मग तुम्ही करायला पाहिजे. हा कोर्टाचे ते ऑब्झर्वेशन सुरू झाले. मग इट विल बी डिपेंड ऑन द फिजिकल अँड मेंटल कंडिशन ऑफ द पेशंट, नेचर ऑफ द ट्रीटमेंट अँड द रिस्क अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ट्रीटमेंट. A doctor has to be secure consent of the patient before commencing for any treatment. तर त्यात डॉक्टरांनी नेमकं कन्सेंटमध्ये काय मेन्शन करायला पाहिजे त्याचे गाईडलाईन्स आले. डॉक्टर शुड डिस्क्लोज नेचर अँड प्रोसिजर ऑफ द ट्रीटमेंट, इट्स पर्पज, बेनिफिट्स अँड इफेक्ट्स. नंतर अल्टरनेटिव्हसुद्धा त्यांना तुम्हाला सांगावं लागतात. आउटलाईन तुम्हाला सबस्टेन्शियल रिस्क काय काय आहेत ते सांगावे लागतील आणि ॲडव्हर्स रिॲक्शन किंवा कॉम्प्लिकेशन्स काय काय होतील ते मेन्शन करणं गरजेचं आहे. तर हा एक मोठी नेचर ऑफ ट्रीटमेंट, अल्टरनेटिव्ह, रिस्क, बेनिफिट सांगा आणि त्यांना वेळ द्या थोडासा आणि क्वेश्चन विचारायला सुद्धा त्यांना वेळ द्या. ही आहे इन्फॉर्म कन्सेंट, जी आपण सगळेजण म्हणतायत इन्फॉर्म कन्सेंट घ्या. इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे कन्सेंटला सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडनं वेळ घ्यावा लागतो. एक कन्सेंटचा एक अजून एक पॉईंट आहे की हा इट इज नॉट इथिकल टू impart correct and necessary information to patient prior to conducting any medical procedure, but is also important legally. ही जर कन्सेंट जर लिगली डॉक्युमेंटेड नसेल आणि प्रोसिजर झाली असेल तर दॅट वॉज नॉट, इवन इंडेनिमिटीवाले सुद्धा हात वर करतील त्या केसमध्ये कन्सेंट जर नसेल. त्याला इंटेन्शनल असॉल्टसुद्धा मेन्शन केले त्यांनी. तर अशी वेळ आलेली आहे आता आपल्याला की त्या सगळ्या भाषा शिकाव्या लागतील, वेगवेगळ्या देशांच्या त्या भाषेतल्या त्या लोकल लँग्वेजेसमध्ये त्यांना शिकवणं गरजेचं आहे. ते कन्सेंटमध्ये ही केस आहे. 11 year old ऑपरेटेड फॉर इन्फेक्शन इन इयर, एंडेड अप विथ फेशियल पॅरालिसिस, हेल्ड निग्लिजंट, नॉट मेकिंग हिज वॉर्ड फुल्ली अवेअर ऑफ द रिस्क अँड आफ्टर इफेक्ट्स इन द लँग्वेज अंडरस्टूड बाय हिम. त्यांनी एक्सप्लेन केलं नाही म्हणून ती केस रजिस्टर झाली आणि सिग्नेचर ऑन स्टिरोटाईप ब्लँकेट पेपर्सवर घेतले गेले म्हणून लायबिलिटी टू अस डॉक्टर झाला. तर काही आता ह्याच्यात अजून बरेच जण जे आहेत या क्षेत्रातले लोक, तर त्यांनी काय केलं की कन्सेंटच्या खाली भाषेमध्ये त्याचं जो काही जी भाषा आहे त्याची, हिंदी, उर्दू, तेलुगू, त्याला ते मला हे सगळं समजलं आहे. जे काही इंग्लिशमध्ये लिहिलं आहे मी जे आहे ते सगळं मला समजलं आहे आणि ते व्यवस्थित सविस्तरपणे मला सांगितलं आहे. ऑपरेशनची गरज, भुलीची गरज आणि मी ती मान्य करतो आणि मला ते कळालं आहे असं एक लाईन लिहून घ्यायची त्याच्याच हस्ताक्षरात. दॅट विल सेव्ह यू थोडा कोर्ट ऑफ लॉमध्ये ते थोडं इथिकल होऊन जाईल. ही एक केस असते जनरली नर्सिंग होम दुसऱ्याचं असतं. कोणतरी सर्जन येतो, ऑपरेट करून जातो आणि मग ऑपरेट केल्यानंतर
24 आवर्समध्ये पेशंट डिटोरेट होणार, डेथ होणार. मग अशा वेळेस तो नर्सिंग होमवाला म्हणतो मी तर काय ऑपरेट केलं नाही बाबा, त्या सर्जननी येऊन केलं. मग अशा वेळेस काय करायचं? ते एक केस होती, त्याच्यामध्ये सर्जननी हात वर केले सरळ, बट ऑन नोट्स, ऑन रेकॉर्ड्स ऑल्सो, त्याच्यामध्ये त्याचं सगळं नाव गाव वगैरे सगळं मेन्शन केलं अनेस्थेटिस्टनी, सगळं डिटेल्स दिले होते. कोर्टाने एक लायबल ठरवलं त्या सर्जनला. तर ही एक सुंदर केस आहे, आमिर अली शाकीर वर्सेस सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज. यात पूर्ण पेशंटचा जो काही पिरियड आहे हॉस्पिटलमध्ये येणं आणि डेथ होणं हा सगळा डॉक्युमेंट केला ॲट रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टाईम ऑल्सो. आणि कोर्टासमोर जेव्हा ही केस गेली त्यावेळेस कोर्टाने नॉट निग्लिजंट म्हणून पण सुद्धा केलं आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केल्यामुळं तो डॉक्टर वाचला त्याच्यातून. हा टी थॉमसची केस पण आहे. रप्चर्ड अपेंडिक्सची जी डिस्कस झाली. रप्चर्ड अपेंडिक्स अकर ड्यू टू डिले इन सर्जरी, आणि नातेवाईकांनी सांगितलं की सर्जन तर बाहेर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेट करत होते आणि त्याच्यामुळं आमचं सर्जरी डिले झाली आणि अपेंडिक्स फुटलं. बट त्याच्यामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट होतं, सर्जननी पण बाजू मांडली. सर्जन म्हटलं नाही, त्या पेशंटनी मला कन्सेंटच दिली नाही, त्याच्यामुळे मी ऑपरेशनच करू शकलो नाही. मग कोर्टाने विचारलं कुठे आहे इन्फॉर्म रिफ्युजल ऑफ कन्सेंट, सर्जरीच करत नाही म्हणून. त्यांनी शोच केलं नाही, निग्लिजंट आलं. हे अस्लम वर्सेस आयडियल नर्सिंग होम, याच्यात नॉट निग्लिजंट ॲज पोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन, जे पोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन त्यांनी दिले डॉक्टरांनी त्या पेशंटनी फॉलो नाही केले. रिच फूड्स अवॉइड करा म्हणून मेन्शन केलं होतं आणि त्यांनी ते घेतले, हे कोर्टात सिद्ध झालं. तर रेकॉर्ड्स मेंटेन कोणते कोणते करायचे? हू नीड फ्रिक्वेंट मॉनिटरिंग, सिरियस और मॉर्बिड पेशंट्स, पेशंट डेव्हलपिंग कॉम्प्लिकेशन्स ऑफ डिसीज, सर्जरी, अनेस्थेसिया, ड्रग रिॲक्शन, ब्लड ट्रान्सफ्युजन, पेशंट सडनली टेकिंग सिरियस टर्न्स किंवा ॲक्सिडेंट, पॉयझनिंग, अशा केसेसचे तुम्ही इंडोर इलेक्ट्रॉनिक फॉर्म्समध्ये सुद्धा ठेवू शकता, लॉंगर स्टेजवाले. आता ह्या पेशंट अशा केसेसमध्ये जिथं सिंगल OPD आहे पेपर, तर तुम्हाला हार्ड कॉपीतच ठेवावं लागतं. कन्सेंट आहे, तुम्ही हार्ड कॉपीतच ठेवणार. ट्रान्सफर आहे, रेफरल आहे, ते तुम्हाला हार्ड कॉपीतच द्यावं लागणार. तर पोलीस केस त्यांना सुद्धा हार्ड कॉपी लागते, पण बऱ्याच डॉक्युमेंट्स हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॉर्म्समध्ये स्टोअर करून ठेवता येतं. तर याच्यातले ह्या ज्या आहेत लिव्ह सर्टिफिकेट, फिटनेस वगैरे, ह्या तुम्हाला झेरॉक्स फॉर्ममध्ये ठेवाव्या लागतील किंवा हार्ड कॉपीत ठेवाव्या लागतील. ऑल रजिस्टर्स रिलेटेड टू MTP, PCN, PCPNDT. तर ट्रबल पॉसिबल केसेस ज्या आहेत त्याच्या तुम्ही एक्सपेक्टेड वाटतंय की हा आपल्याला त्रास देईल भविष्यामध्ये, तर असे ICU पेशंट, सिरियस क्रिटिकल पेशंट, हॅरिस पेशंट्स, त्या सगळ्यांचे तुमच्याकडे ऑडिओ व्हिज्युअल पिरियॉडिक काउन्सिलिंग पिरियड्स आणि रेकॉर्ड्स मेंटेन असणं गरजेचं आहे. आणि या केसेसमध्ये जिथं तुम्हाला वाटतंय लास्ट तर 80 to 90% मध्ये रेकॉर्डचा प्रॉब्लेम आहे. तर हाऊ टू मेंटेन हा मी थोडा फास्ट घेतो. पेशंट्स कंप्लीट रेकॉर्ड शुड बी अवेलेबल. एव्हरी पेज शुड इन्क्लूड पेशंट्स नेम, हॉस्पिटल नेम, बेड नंबर. त्या पेपरवर काय काय पाहिजे? मेडिकल रेकॉर्ड शुड बी व्ह्यूएबल इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर फॉर कंटिन्युटी. Communication with patient should be recorded on the medical record. Every entry should be include time, date, be legible and signed by person. Any change should be countersign or alter or deletion. Entries in MR should be recorded as soon as possible. तर ह्या सगळ्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स 2008च्या गाईडलाईन्स आहेत. एव्हरी एंट्री शुड आयडेंटिफाय द मोस्ट सिनियर हेल्थ केअर पर्सन अंडर whom this patient is at. Change in consultant should be recorded immediately with date and time, discharge summary, आणि ॲडव्हान्सेस, डायरेक्टिव्ह, कन्सेंट हे सगळं सुद्धा मेन्शन करावे. तर ह्याच्यात प्रॉब्लेम्स काय आहेत? आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करण्याचे बऱ्याच अडचणी आहेत. त्याच्यामधली फर्स्ट आहे एलिजिबिलिटी. दुसरं रिटेन्शन, युनिफॉर्मिटी नसते, त्याची युटिलिटी नसते, क्वालिटी नाही करत मेंटेन आपण, टर्मिनॉलॉजी आणि ॲब्रिव्हिएशन्स भरपूर असतात, आणि रिट्रायवल, पुन्हा वापस जेव्हा मागितलं गेलं कोणी तर तो देऊ शकत नाही आपण, आणि मेडिकल रिपोर्टिंग. तर हे सगळ्या गोष्टी याच्या वेगवेगळे लॉजमध्ये त्यांनी दिलं आहे. आता एलिजिबिलिटीबद्दल एक मोठा आहे बिगेस्ट प्रॉब्लेम. पंजाब हरियाणा हायकोर्टने त्याला रिमाइंड केले, शूड नॉट स्क्रॉल बाय डॉक्टर्स म्हणून.
आणि एक US हेल्थ रिपोर्ट पण आहे. 700 डेथ्स आहेत, 1.5 मिलियन ॲडव्हर्स रिॲक्शन्स नोट झाल्यात इलिजिबल हँडरायटिंगमुळे. तर हे एक फोरम आहे, सेपरेट कॅपिटल लेटर्स मुवमेंट बाय NGO. त्यांनी इन्हान्समेंट फॉर क्वालिटी हेल्थ केअरसाठी ती लढत असतात. आणि इवन NABH नीड्स कॅपिटल लेटर्स. तर प्रिव्हेन्शन, रिटेन्शन आणि प्रिझर्वन्स काय काय, तर MLR टू बी मेंटेन बाय ऑल हॉस्पिटल टू व्हेरिएबल पिरियड. हाऊएव्हर ॲज पर लॉ देर इज नो स्पेसिफाईड टाईम लिमिट फॉर मेडिको लिगल रेकॉर्ड्स. पण कन्झ्युमर प्रोटेक्शन म्हणते की IPD पेपर तुम्ही 5 वर्ष आणि OPD पेपर तुम्ही 3 वर्ष आणि MCI ऑलमोस्ट 3 इयर्स आणि PCPNDT 2 इयर ऑर डिस्पोजेबल ऑफ केस. तर इम्प्रूव्ड आउटकम होतं तुम्ही जर मेंटेन केलं रेकॉर्ड तर. आणि गुड माल प्रॅक्टिस डिफेन्स राहील तुम्ही जर प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केलं तर. द हाऊ टू करेक्ट रेकॉर्ड्स. द रेकॉर्ड शुड नॉट ओनली बी प्रस्पेक्टिव्ह बट शुड ऑल्सो बी अपियर टू बी प्रॉस्पेक्टिव्ह. शुड नॉट बी टू परफेक्ट. शुड नॉट लुक लाईक कुक्ड ऑर मॅनिपुलेटेड. शुड नॉट बी इन द सेम हँडरायटिंग विथ सेम पेन इंक इन वन फ्लो. हे आम्ही फार ठिकाणी पाहतो. बऱ्याच केसेसमध्ये TL आणि बरेच अपेंडिक्स वगैरे झाले, काही झाले आणि जेव्हा त्याला ऑटोक्लेव्ह रजिस्टर मागितलं, OT रजिस्टर मागितलं, एकाच पेननी सगळ्या डेट आणि सगळं लिहून ठेवलेलं असतं, चिटकून टाकतो तो. मग ते कोर्टासमोर दाखवल्यानंतर तो वकील म्हणणारच सर हे आज नाही केले, कालच केलेलं असेल. तर हे असे जे मॅनिप्युलेशन झाल्यासारखे वाटतं. शुड नॉट बी सेम हँडरायटिंग. आता हे किती दिवस ठेवायचं आपला रेकॉर्ड, तर आपण जनरेट केलं आहे, डाटा जनरेट झाला. लिमिटेशन ॲक्टनुसार लिमिटेशन पिरियड फॉर फायलिंग अ केस इज अराउंड 3 इयर्स. 3 वर्षापर्यंत एखादा माणूस त्याला वाटलं निग्लिजंट झालो व मला जाणवलं त्रास झाले तर तो 3 वर्षाच्या आत केस तुमच्या अगेन्स्टमध्ये दाखवू शकतो. पण कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये 2 वर्ष दिले त्यांनी. तर लिमिटेशन पिरियड स्टार्ट आफ्टर इन्क्लूड इन्सिडेंट ऑफ निग्लिजन्स और पेशंट कम्स टू नो अबाउट निग्लिजन्स. आता याच्यात एक केस आहे, ही केस बहुतेक झाली पण डिस्कस. ऑब्स्टेट्रिशियन सूड बाय अ चाइल्ड विच वॉज डिलिव्हर्ड बाय हर 21 years बॅक. केस फाइल्ड फॉर बर्थ इंजुरी हॅपन ड्युरिंग डिलिव्हरी. कोड ॲक्सेप्टेड दिस केस ॲज चाइल्ड बिकम मेजर ॲट द एज ऑफ 18. म्हणजे आता बघा गायनेकॉलॉजिस्टला 21 वर्षापर्यंत ते पेपर सांभाळावा लागला. आणि इन्सेन मायनर इडियट कॅन फाईल केस वेन दे कम टू नो अबाउट निग्लिजन्स. त्यामुळे आता ते सायकॅट्रिस्टचं पण खरंच अवघड आहे सगळं. ॲज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंट किपिंग ऑफ रेकॉर्ड्स OPD 3 years आहे, IPD 5 years आणि मेडिको लिगल 30. तर हाऊ टू डिस्ट्रॉय आफ्टर पब्लिशिंग इन लोकल न्यूजपेपर 1 month आफ्टर दॅट यू कॅन डिस्ट्रॉय दॅट. सो कंटेंट्स ऑफ ऑपरेटिव्ह नोट्स वगैरे झाले. पेशंट फॉरगेट्स बट रेकॉर्ड रिमेंबर्स. तर गुड रेकॉर्डमध्ये ॲक्युरेट पाहिजे, कंप्लीट पाहिजे, टाईमली, कंटेंट्स क्रोनॉलॉजी पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. आणि मेडिकल रेकॉर्ड्समध्ये अजून जरा जास्त लिजिबल, रीडेबल, ॲक्सेप्टेबल बाय जजेस. डेफिशियन्सी काय काय आहेत आपल्याला मेन हे याच्याकडे लक्ष द्या. इम्प्रॉपर टर्मिनॉलॉजी वापरतो आपण, डिफरंट डायग्नोसिस वापरतो, DD 4-5, प्रत्येक वेगवेगळ्या कन्सल्टंटचे वेगवेगळे डायग्नोसिस, प्रोसिजर नॉट रेकॉर्डेड, जी केली प्रोसिजर, किंवा कधी कधी बेड साईड ICD टाकून देतात, तो मेन्शनच नसतो, रॉंग फॉर्म्स जोडलेले जातात, मिसिंग प्रोग्रेस नोट्स, नेम डेट टाईम नसतो कधी कधी पेपरवर, आणि पुअर मेडिकल फॉलोअप, रिपिटेशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्याच दिवशी, किंवा मिक्सिंग ऑफ केसेस. तर हे या गोष्टी आयडेंटिफाय झालेल्या आहेत ह्या मेडिकल रेकॉर्ड्समध्ये. So good medical record generally means a good medical record, while an inadequate medical record generally reflects poor medical care. आमच्या ISA कडनं काही गाईडलाईन्स आहेत जे मेन्शन करतात विच कन्सेंट फॉर्म किंवा हे इन्व्हेस्टिगेशन घ्या, त्याचे आम्ही हे करतो. त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी कन्सेंट फॉर्म, इंट्राऑपरेटिव्ह चार्ट्स, आपल्या सोसायटीची सुद्धा वेबसाईटवर नॅशनलच्या असतील ह्या गोष्टी, की त्या वेबसाईटवर त्यांनी कन्सेंट फॉर्म्स, इंट्राऑपरेटिव्ह चार्ट, मॉनिटरिंग, प्री ऑप PACs वगैरे सुद्धा त्यांनी आम्ही केलेले आहेत. तर आम्ही त्या वापरतो. तो टेक होम मेसेज इज बी हॉनेस्ट टू युअर सेल्फ अँड युअर पेशंट्स, कीप गुड मेडिकल रेकॉर्ड्स, ऑलवेज टेक इन्फॉर्म कन्सेंट, हॅव अ रिक्विजिट क्वालिफिकेशन, आणि इंडियन मिटी घ्या. चलो, थँक्यू.